कधी कधी असं होतं का? आपण खूप थकलेलो असतो, पण शरीरापेक्षा जास्त थकलेलं असतं ते आपलं मन. हो, डोक्यात विचारांची गर्दी असते. काय झालं, काय होणार, कुणी काय म्हटलं, काय केलं, अशी अनेक. आणि अशा वेळी आपण काय करतो? मोबाईल हातात घेतो, रील्स बघतो, कुणाला फोन करतो, कुणाशी बोलतो. पण कधी कधी मनाला यापैकी काहीच नको असतं. मनाला फक्त थोडं शांत बसायचं असतं. आणि त्या शांततेसाठी आपल्याला फार दूर जाण्याची गरज नसते. हो, आपल्याला फार दूर जाण्याची गरज नसते. मनाला फक्त थोडं शांत बसायचं असतं आणि त्या शांततेसाठी आपल्याला फार दूर जाण्याची गरज नसते. कधी कधी आपल्या जवळच. तुम्ही कधी एखाद्या झाडाखाली शांतपणे बसून पाहिलंय? किंवा सकाळचा सूर्य उगवताना पाहिला आहे? पावसाचा आवाज फक्त ऐकला आहे की आणखी काही? किंवा एखाद्या नदीकडे, डोंगराकडे, आकाशाकडे फक्त काही मिनिटं बघत बसला आहात? एक गोष्ट लक्षात येते, निसर्ग आपल्याशी काही बोलत नाही, पण तरीही तो आपल्याला खूप काही सांगून जातो. हो ना? किंवा एखाद्या नदीकडे, डोंगराकडे, आकाशाकडे फक्त काही मिनिट नुसतं बघत बसलं तरी शांत वाटतं. निसर्ग काही बोलला नाही तरीही तो आपल्याला नेहमीच काहीतरी सांगत असतो आणि सांगून जातो. एक गोष्ट लक्षात येते, निसर्ग आपल्याशी काही बोलत नाही, पण तरीही तो आपल्याला खूप काही सांगतो. झाडाकडे बघा, वारा आला की ते हलतं, पाऊस आला की भिजतं, ऊन आलं की सावली देतं आणि तरीही ते तिथेच उभं राहतं. हो ना? तुम्ही झाडाकडे बघितलंय? आपण मात्र आयुष्यात एखादी छोटीशी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तरी यातून पूर्णपणे हलून जातो. किती साऱ्या गोष्टी जे छोट्या छोट्या त्यासाठीही मन खिन्न करून बसतो. निसर्ग आपल्याला एक साधी गोष्ट शिकवतो. हो, अगदी साधी. परिस्थिती बदलत राहतात, पण आपण त्यांच्यासोबत वाहत जायचं की त्यांच्यामध्ये स्थिर राहायचं हे काही अंशी आपल्या हातात असतं. मानसिक शांतता म्हणजे आपल्या आयुष्यात कोणतीही समस्या नसणं नाही, हा गैरसमज आहे. प्रत्येकाला समस्या येणारच, प्रश्न असतीलच, जबाबदाऱ्या असतीलच, नाती असतीलच, कधी अपयश येईल, कधी निराशा येईल. पण त्या सगळ्यांच्या मध्येही मनाला काही क्षण शांत ठेवता येणं ही मानसिक शांतता आहे. कळलं का? आणि निसर्ग त्यासाठी एक सुंदर जागा देतो. कारण निसर्गाकडे गेल्यावर आपल्याला सतत काहीतरी करायचं असतं आणि कदाचित आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला हीच गोष्ट सर्वात जास्त विसरली आहे, फक्त असणं. आज एक छोटासा प्रयोग करून बघा. फक्त 5 मिनिट मोबाईल बाजूला ठेवा, एखाद्या झाडाजवळ बसा, गॅलरीत उभे राहा, आकाशाकडे बघा किंवा फक्त बाहेरच्या वातावरणात शांतपणे बसा. जमेल ना? अगदी शांतपणे बसा आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी आत्ता काय अनुभवते आहे? माझ्या मनात सध्या कोणता विचार सर्वात जास्त आहे? ही झाली 2 प्रश्न. आणि तिसरा, हा विचार मला आत्ता उपयोगी आहे का? उत्तर शोधण्याची घाई करू नका, फक्त स्वतःला ऐका. हो, आतून स्वतःला ऐका. कदाचित तुम्हाला जाणवेल की आपण दिवसभर सगळ्यांचं ऐकतो, पण स्वतःचं मन ऐकायला मात्र वेळ देत नाही. हो ना? खरं बोलते ना? निसर्ग आपल्याला आणखी एक सुंदर गोष्ट शिकवतो. सगळ्या गोष्टी लगेच बदलत नाही. निसर्गात तरी बदलतात का? बीज आज पेरलं म्हणून उद्या झाड होत नाही. सूर्य रोज उगवतो, पण त्याला घाई नसते.
ऊन उमलताना तेही वेळ घेतं. नदीला तिच्या प्रवासात प्रत्येक दगडाशी भांडत बसायचं नसतं. ती मार्ग शोधत पुढे जात असते. आपल्या आयुष्यातही काही गोष्टी अशाच असतात. काही जखमा वेळ घेतात, काही नाती वेळ घेतात, काही स्वप्न वेळ घेतात. पण पण काय, काही जखमा, काही नाती, काही स्वप्न वेळ घेत असले आणि काही वेळा स्वतःला पुन्हा शोधायलाही वेळ लागतो. हो, म्हणून प्रत्येक गोष्ट लगेच ठीक झाली पाहिजे असा स्वतःवर दबाव टाकू नका की मला आत्ताच झालं पाहिजे, मी आत्ताच मिळालं पाहिजे. थोडं थांबा, श्वास घ्या, निसर्गाकडे बघा आणि स्वतःला सांगा, माझ्या आयुष्यात सगळं आजच ठीक होण्याची गरज नाही, मी हळूहळू पुढे जाऊ शकते. आपण मानसिक शांतता शोधण्यासाठी कधी कधी खूप दूर जातो, पण कदाचित ती आपल्या घराच्या अंगणात असते, एखाद्या झाडाच्या सावलीत असते, सकाळच्या कोवळ्या उन्हात असते, पावसाच्या थेंबामध्ये असते, तर पक्ष्यांच्या आवाजात असते. हो ना. एखादं झाड, आणि सगळ्यात महत्वाचं, ती आपल्या स्वतःच्या आत असते. हो, आपल्या स्वतःच्या आत. निसर्ग फक्त आपल्याला ती शांतता पुन्हा जाणवून देतो, एवढंच. मोबाईल पासून दूर, गोंगाटापासून दूर आणि थोडं स्वतःच्या जवळ निसर्गाकडे बघा. दीर्घ श्वास घ्या. हो, श्वासात खूप ताकद आहे आणि तोही निसर्गाच्या सानिध्यात घ्या. आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी स्वतःसाठी आज किती वेळ दिला? कदाचित त्या 10 मिनिटांमध्ये तुमच्या सगळ्या समस्या सुटणार नाही, नक्कीच नाही, पण कदाचित त्या समस्याकडे पाहणारं तुमचं मन थोडं शांत होईल. हा निसर्ग पाहून तुम्हाला काय वाटतं? छान ना? आणि हो, कधी कधी समस्या बदलण्यापेक्षा त्या समस्यांना सामोरं जाणारं मन शांत होणं जास्त महत्वाचं असतं. म्हणून समस्यांना घाबरू नका, तर त्यांना सामोरं जा. मन आपोआप शांत होईल, ते जास्त महत्वाचं. मी प्रांजली, फाउंडर ऑफ प्रांजल माइंडिक केअर, एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. आणि हो, स्वतःची काळजी घ्या आणि मनाचीही. निसर्गाच्या जवळ गेलं की कधी कधी आपल्याला निसर्ग नाही, आपणच पुन्हा सापडतो. पुन्हा एक मंत्र सांगते, निसर्गाच्या जवळ गेलं की कधी कधी आपल्याला निसर्ग नाही, आपणच पुन्हा सापडतो. प्रांजल माइंड केअर या चॅनलवर नवीन